एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल। मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी ऑन कॅमेरा ब्लॉग करायचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग बघूया। संध्याकाळचे वाजले आहेत 5 आणि आता आम्हाला जायचे यात्रेत, जे की श्रावण सोमवार आहे। तर आमच्याकडे यात्रा भरलेली आहे, आलेली आहे आणि जाऊबाईंची वाट बघते। आम्ही निघालेलो आहोत, तुम्ही बघू। अजून मंदिर इथून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्ही दोघी जणी पायी जातो। जाताना मला माझा कॉलेजचा रस्ता लागला तर मला खूप जास्त आठवण आली, कारण माझा कॉलेजला जायचा रोड हाच होता। ह्याच रस्त्याने आम्ही जायचो कॉलेजला आणि ह्याच रस्त्याने पण हरेश्वर मंदिर आहे। म्हणजे बसस्टँडपासून 2-2.5 किलोमीटर ते मंदिर येतं। तिथून आम्ही पायी कॉलेजला जायचो। सगळ्या मैत्रिणी मिळून खूप मस्ती मजा करायची। आता ते दिवस पण मिळणार नाही। आम्हाला काही नारळ वगैरे घ्यायचं होतं, कारण घरी छोटासा प्रोग्राम होता म्हणून नारळ पण बघायचं होतं। तर खूप जास्त असं महाग सांगत होते, म्हणजे 40-50 रुपये एक नारळ सांगत होते ते। त्यानंतर मग आम्ही पोचलो होतो मंदिराजवळ। तर खूप जास्त अशी गर्दी होती मंदिराच्या बाहेर। थोडीशी शॉपिंग वगैरे करायची होती, ती पण बघून घेतली। त्यानंतर मग दर्शनाला गेलो। तर दर्शन तर आमचं झालं नाही, कारण खूप जास्त अशी गर्दी पण होती। त्यामुळे बाहेरून दर्शन घेतलं आणि आम्ही संध्याकाळी खूप जास्त पण उशीर झालेला होता। त्यानंतर मग थोडंसं बाजारात वगैरे फिरलो। थोड्याशा वस्तू पण घ्यायच्या होत्या आणि मला थोडेसे इयरिंग्स वगैरे पण घ्यायचे होते, कारण यात्रेत खूप छान असे इयरिंग्स असतात आणि स्वस्त असतात, म्हणून मला तिथून इयरिंग्स पण घ्यायचे होते आणि काही गोष्टी पण। घरी जातोय। घरी आल्या अगोदर खिचडी टाकून घेतली होती, कारण काही जास्त छोटासा प्रोग्राम आहे म्हणून सगळं जे साहित्य लागणार होतं ते पण आणून घेतलेलं आहे। ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल। घरातली कामं तर झालेली आहेत। त्यानंतर मला उद्या हेअर वॉश करायचं आहे, मी आधीच केसांना हेअर ऑइलिंग करून घेणार। तर मी हे ऑइल वापरतो, तुमच्यासोबत अगोदर मी शेअर केलेलं आहे। नको व्हायला म्हणून मी आदल्या दिवशी जो काही सामान लागणार होता मेकअप वगैरेचा, तो मी आदल्या दिवशीच काढून ठेवते, जेणेकरून आपली घाई पण होत नाही, व्यवस्थित तयारी होते। आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय, टेक केअर।